आजचा जो काही विषय आहे हा विषय जुना करार आणि नवा करार या दोन्ही गोष्टींमधून ठेवलेला आहे. आज जुन्या करारामध्ये एक भाग आणि नवीन करारामध्ये दोन भाग समजण्यासाठी मी हा थोडा सारांश तुमच्या समोर ठेवतो. निर्गम याचा दुसरा अध्याय, काही वचन मी तुमच्या समोर वाचतो. निर्गम याचा अध्याय 2 एक ते काही वचन मी वाचतो. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लवाळ्याचा एका पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकास घालून नदीकाठीच्या लवाळ्यात नेऊन ठेवले आणि त्याचे पुढे काय होते हे पाहण्यास त्याची बहीण दुरून पाहत होती. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करण्यासाठी आली. तिने दासी नदीच्या कडेला चालत्या असता लव्हाळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणाव्यास तिने आपल्या एका दासीला सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस एक बालक पडले आणि पहा तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, हे कोणातरी इब्राचे बालक आहे. आणि वचन मी 10 वाचतो. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून बाहेर काढले. या जुन्या करारामध्ये, या निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्ही मोशेबद्दलची गोष्ट मी वाचतो, पाहतो. बऱ्याच लोकांना ह्या मोशेबद्दल बरंच माहिती आहे, पण या मोशेच्या बाबतीमध्ये किंवा मोशेच्या जीवनामध्ये हे अद्भुत कार्य ज्या परमेश्वराने केलेलं, त्याचा उद्देश काय, तो उद्देश थोडासा मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. निर्गमच याचा पहिला अध्याय, काही वचन आणखी समजण्यासाठी मी वाचतो. निर्गम याचा अध्याय पहिला 15 ते काही वचन वाचतो. 2 इब्री सुईणे होत्या, एकीचे नाव सिल्पा व दुसरीचे नाव पुआ. त्यास मिस्राच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री स्त्रियाचे बाळंतपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी ज्या बसल्या म्हणजे नीट पहा. आणि मुलगा असेल तर त्याला जीवे मारा, पण मुलगी असले तर तिला मात्र जिवंत ठेवा. या सुईणेबद्दल आम्ही पाहतो, ज्या डिलिव्हरी करणाऱ्या आम्ही या 2 बाईंबद्दल पाहतो. असं म्हटलं की मुलगा जर असेल तर त्याला जीवे मारा आणि मुलगी जर असेल तर त्यांना जिवंत ठेवा. हा जो काही नीतीनं या फारो राजाच्या सरकाराच्या या गोष्टी ज्या काही घडत होत्या आणि या प्रत्येक जीवनामध्ये, या प्रत्येकाच्या जीवनात आधारित ही गोष्ट आहे. आणि खरोखर मोशेचा जो काही जन्म झाला, हा मोशेचा जन्म खूप एक वेगळ्या प्रकारे झाला. आणि असं म्हटलं की त्या मोशेच्या आईने स्वतः आपलं बाळ, आपलं लेकरू लहान असताना छातीवरती दगड ठेवून तिने एक पेटारा तयार करून त्या पेटारामध्ये त्या मोशेला ठेवून त्या समुद्रामध्ये, त्या नदीमध्ये, त्या पाण्यामध्ये त्याला सोडलं. तर का तर त्या राजाच्या भयेमुळे जर त्या राजाला माहिती झालं, जर त्या राजाच्या कानास पडलं, तर तो हा मोशे किंवा हे बालक तो देखील काय करत, मारून टाकेल. त्या धाकापोटी तिने त्या लेकराची कोणत्या प्रकारची पर्वा न करता त्याला त्या नदीमध्ये, त्या पाण्यामध्ये त्याला सोडून दिलं. पण पुढचा प्रवास आम्ही पाहतो, त्या मोशेला त्या फारोची मुलगी स्नान करताना पाहते आणि ती कशा प्रकारे त्याचा सांभाळ करते. वचनाधारे आपलं वेळाधारे मी वाचणार नाही संपूर्ण, फक्त समजण्यासाठी मी काय सांगतो. ज्यावेळेस हा मोशेचा जन्म झाला, ती एक घटना किंवा तो विषय खूप एक वेगळा विषय, कारण त्याचा जन्म होताना किती कठीण परिस्थिती आम्ही पाहतो. कारण ते लेकरू जे आहे, तर त्या लेकराला दुधाची गरज असते, त्या लेकराला आईची गरज असते, त्या लेकराला चांगलं उत्कृष्ट सांभाळण्याची गरज असते. परंतु तसं न होता त्या मोशेला त्याच्या आईने एका पाण्यामध्ये, एका पेटीमध्ये सोडून दिलेला आहे. आणि नंतर असं म्हटलं की तिचा त्या बाळाचा सांभाळ त्या फारोच्या मुलीने केलेला आहे. परंतु या सर्व गोष्टी मागची देवाचे बाप काय आहे किंवा देवाचा उद्देश काय आहे. परंतु जर आम्ही निर्गमाच्या पुढे जर काही भागामध्ये जर वाचलं, तर त्या मोशापासून देवाचं त्याने उत्तम असं काम करून घेतलेलं आहे. थोडीशी गोष्ट मी तुमच्या करिता ठेवतो. निर्गम याचा अध्याय 3 आणि वचन 9. पहा, इस्रायल वंशाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्याच्यावर कसा जाल जुलूम करीत आहे हे मी प्रत्यक्ष पाहिले. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशी यात बाहेर काढावे, म्हणून मी तुला फारो राजाकडे पाठवतो.
आणि नंतर जसा मोशे मोठा झाला, जसा मोशे समजण्यासाठी किंवा देवाचं काम करण्यासाठी तो त्याला उत्तेजक भेटलं. आणि अशा गोष्टीमध्ये देवाचं वचन त्याला काय सांगत आहे की त्या फारो राजाच्या गुलामगिरीतून माझे इस्रायल लोक मला काढायचे, आणि ते काढण्यासाठी मी तुला त्या फारो राजाकडे पाठवत आहे. परंतु या मोशेला या कोणत्या प्रकारची कल्पना नाही, याला दुसऱ्यांदा पाचारण झालेला मी पाहतो. तो तो ते सर्व काही ते मिसळ ते सोडून तो पळालेला मी पाहतो, तो दूर झालेला मी पाहतो. परंतु परमेश्वराची दृष्टी त्याच्यावर आहे, आणि परमेश्वराला त्याच्याकडून त्याचं गौरव करून घ्यायचंय. म्हणून मोशेचं बालपण, मोशेचं संगोपन परमेश्वराने सुरक्षितरित्या केलेलं आहे. आम्ही जर पाहिलं त्याच्या बाळपणाचे जे विषय, की असं म्हटलं जर मुलगा असेल तर तो मारून टाका, परंतु मुलगी असेल तर तिला काय करा, जिवंत ठेवा. आणि अशा भयानक कठीण परिस्थितीमध्ये मोशेचा जन्म झालेला आहे. त्याच्या त्याच्या जन्माविषयी आम्ही पाहतो की त्याचा जन्म एका त्या भयानक परिस्थिती होऊन तो लहान असताना एका लावळ्याच्या पेटीमध्ये तो ठेवलेला आहे. परंतु परमेश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी होते, परमेश्वराने त्याला सांभाळलं. आणि जर पुढे आम्ही पाहिलं तर परमेश्वराने हे मिस्रामध्ये जे काही इस्रायल लोक फसलेले होते, याकोबाचं वंशज, जे 70 लोक गेलेले होते, आणि या 70 लोकांचे 6,03,550 जे लोक होती, ही लोक ज्या मोशेने देवाच्या अनुग्रहानं, देवाच्या आशीर्वादानं, देवाच्या भयेनं, हे जे लोक त्या पिढेपासून, त्या संकटापासून, मी म्हणेल त्या फारोच्या गुलामगिरीपासून हे सर्व लोक मोशेने बाहेर काढले. मात्र अहरोन देखील असे. परंतु या मोशेवर देवाची एवढी मोठी कृपादृष्टी होती की त्या मोशेद्वारे त्याने त्याचं एवढं मोठं गौरव त्या मिसर देशातून आम्ही काढलेला आम्ही पाहतो. पुढे अनेक प्रसंग आलेत, मोशे पण माघार नाही हटला. मोशे परमेश्वरासोबत उभं राहिला, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्याने सर्व काही केलं. आणि खरोखर एक चांगली गोष्ट, एक उत्तम गोष्ट ती काय, की परमेश्वराची आज्ञा. ज्या परमेश्वराच्या आज्ञेमध्ये मोशे टिकून राहिला, आणि खरोखर मोशेद्वारे हे इस्रायल वंशज, हे याकोबाचं वंशज, हे 70 6 लाख लोक झालेली, ही सर्व काही मोशाद्वारे सुरळीतरित्या त्या मिसर देशामधून, त्या फारो राजाच्या गुलामगिरीमधून मोशेने बाहेर काढले, आणि ह्या लोकांनी देवाची आराधना केली. परंतु याचा जन्म किती भयानक परिस्थितीमध्ये झाला हे देखील आम्ही थोडक्यामध्ये पाहिलं. कारण असं म्हटलं, त्या पिरियडचे जेवढे काही मुलं होते ते सर्व मुलं मारण्याचा अधिकार त्या फारो राजाचा होता. आणि तो असं म्हटला की मुलगा असेल तर त्याला जिवे मारा, परंतु मुलगी असेल तर तिला जिवंत ठेवा. परंतु मोशेचा या भयानक परिस्थितीमध्ये जन्म होऊन तो मोठा झाला, तो आपल्या सासऱ्याकडे राहिला, परंतु देवाने त्याला पुन्हा त्या मिस्रामध्ये पाठवलं. आणि त्या मिस्रामधून देवाचे लोक, देवाचे संतजन त्याने कशा रीत्या बाहेर काढले आम्ही थोडक्यात पाहिलेला आहे. परंतु हा सर्व भाग तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. पण नवीन करारामध्ये एक गोष्ट देखील अशीच घडलेली आहे, ती गोष्ट आम्ही पाहणार आहोत. मत्ती शुभ वर्तमान याचा अध्याय 2, काही वचन मी तुमच्या समोर वाचतो. मत्ती शुभ वर्तमान याचा अध्याय 2 आणि वचन 13. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्न दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तिथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे. आणि जसं आम्ही नवीन करारामध्ये येतो, नवीन करारामध्ये देखील आम्ही एक राजा पाहतो, त्या राजाचं वर्णन आम्ही पाहतो. त्या राजाचं नाव आहे हेरोद राजा. आणि हेरोद राजाचं म्हणणं किंवा हेरोद राजाचं म्हणणं आम्ही ते पाहतो. त्याचं म्हणणं असं आहे की 2 वर्षापेक्षा जर अधिक लहान असेल तर ते प्रत्येक बाळ तुम्ही काय करा, त्याची कत्तल करा, त्याला मारून टाका. त्याचं वचन 16 मी वाचतो. तेव्हा मागे लोकांनी आपल्याला फसविले हे पाहून हेरोद अतिशय संतापला, आणि जे वेळ त्याने मागे लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्याच्याकडून जीवे मारले. आणि ही घटना आम्ही नवीन करारामध्ये पाहतो. हेरोद राजाचं सरकार आहे, हेरोद राजाचा दरारा आहे, आणि या हेरोद राजाच्या दरारामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचा देखील जन्म झालेला आहे. आणि खरोखर प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म देखील मोशेपेक्षा भयानकरित्या आम्ही झालेला मी पाहतो.
कारण योसेफाला असं म्हटलेलं आहे स्वप्नादर्शेतून, तो उठ, तू बाळक व त्याची आई मर्या यास घेऊन तू मिसर देशास का जा, पळून जा, आणि मी सांगेल तोपर्यंत तेथे तू काय कर, राहा. कारण हेरोद राजा पाहत आहे, आणि तो प्रत्येक 2 वर्षाहून अधिक आणि 2 वर्षाहून लहान असणारे प्रत्येक लेकरांचा तो वध करणार आहे. म्हणून मी सांगेल तोपर्यंत तू मिसर देशामध्ये राहा. ही घटना ज्या ज्या वेळेस आम्ही वाचतो प्रियानो, त्या वेळेस आमच्या डोळ्याला पाणी उभं राहतं. कारण किती कठीण आणि परिस्थितीमध्ये आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. तो बालक आहे, तो लहान आहे, पण त्याच्या योसेफाची आणि मरियाची दगदग, धावपळ किती भयानक रित्या आम्ही पाहतो. आणि खरोखर त्या असं म्हटलेलं आहे की त्या हेरोद राजाने जे जे 2 वर्षाहून अधिक जे लेकरं होते, ते सर्व त्याने आपले माणसं पाठवून त्यांच्याकडून शिवे मारलेले मी पाहतो. आणि खरोखर या भयानक परिस्थितीमध्ये देखील आमचा प्रभू श्री ख्रिस्त जिवंत राहिला, आमचा प्रभू श्री ख्रिस्त सुरळीत राहिला. कारण यातून देखील काहीतरी परमेश्वराचं उत्तेजन, काहीतरी परमेश्वराचा अनुग्रह ह्या गोष्टीमध्ये देखील आम्ही झालेला मी पाहतो. कारण ही योजना आमची नसून ही योजना आमच्या परमेश्वराची आहे. त्या मोशेबद्दल आम्ही पाहतो, त्या मोशेद्वारे त्याने ते इस्रायल लोक, ते इस्रायल वंशज सर्व काही त्या मिस्राच्या गुलामगिरीतून त्या मोशेद्वारे बाहेर काढलेले मी पाहतो. आणि खरोखर ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये येतो आणि नवीन करारामध्ये येऊन ज्यावेळेस आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्माविषयी वाचतो, तर प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म हल्ली असा झाला नाही. खूप भयानक परिस्थितीमध्ये त्याचा जन्म झालेला मी पाहतो. कारण हेरोद राजाचं सरकार होतं, आणि हेरोद राजाचं म्हणणं असं होतं की प्रत्येक बाळ ते जिवे मारावं, ते ठेवू नये, तिची कत्तल करावी, आणि असा नियम होता. आणि हा नियम परिपूर्ण करण्यासाठी त्याची माणसं देखील होते, त्याची सत्ता होती, त्याचे लोक होते, आणि त्या प्रेरला त्याचा दरारा होता. आणि लोक करायचे. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ज्या काही विषय बाबतीमध्ये आम्ही वाचतो, त्या बाबतीमध्ये जे जे काही 2 वर्षाहून अधिक किंवा लहान मोठी लेकरं असतील, हे प्रत्येक लेकरं हेरोद राजाने आपले माणसं पाठवून ते मारून टाकले प्रियानो. ही भयानक परिस्थिती आम्ही पाहतो. कित्येक लोक, कित्येक लेकरं, कित्येक आया आणि कित्येक वडील आपल्या लेकरापासून वंचित झालेले आम्ही पाहतो. परंतु त्या प्रभू श्री ख्रिस्तावर त्या परमेश्वराची कृपा दृष्टी होती, जशी मोशेवर होती, तसेच ह्या प्रभू श्री ख्रिस्तावर देखील त्या परमेश्वराची कृपा दृष्टी होती. मला सांगायचं एकच, ज्या मोशेद्वारे देवाने एवढं मोठं काम केलं, ते काम जर आम्ही पुढे पाहिलं, किती मोठं काम त्याने केलं. ते एवढं सर्व लोक त्या मोशेद्वारे त्याने त्या मिस्राच्या गुलामगिरीतून, त्या फारो राजाच्या सरकारामधून जे काही लोक त्याने बाहेर काढले त्या मोशेद्वारे, आणि त्या लोकांकडून त्याने आपलं काम करून घेतलं, आपलं गौरव करून घेतलं. परंतु नवीन करारामध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून त्याच परमेश्वराने देखील त्याचं मोठं गौरव करून घेतलं मी पाहतो. आम्हाला गुलामगिरीतून किंवा त्या सैतानाच्या बंधनातून किंवा आम्ही फसलेल्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी आम्हाला कोणीही पुढाकार घेतला नाही, किंवा आमच्याजवळ कोणी आला नाही. तर आमच्याकरिता आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताने या भयान परिस्थितीमध्ये जन्म घेतला. तो लहानचा मोठा देवाच्या भयेमध्ये, देवाच्या आज्ञेमध्ये तो वाढला, आणि मोशेद्वारे त्याने आमच्यासाठी त्याने आपलं बलिदान त्या वधस्तंभावर दिलं. जशा गुलामगिरीतून त्या मोशेने लोक बाहेर काढले, त्याच प्रकारच्या गुलामगिरीतून देखील आम्हाला आमच्या प्रभू श्री ख्रिस्तानं बाहेर काढलेला मी पाहतो. आम्ही हे 2 व्यक्ती, 2 लोक आम्ही पाहतो, जर एका बाजूला आमचा प्रभू श्री ख्रिस्त लढलेला आहे, आणि एका बाजूला तो मोशे लढलेला आहे. पण मोशे लढलेला आहे तर तो इस्रायल लोकांसाठी लढलेला आहे. प्रभू श्री ख्रिस्त आमच्या दरिद्री, आमच्या घाणेरड्या पातकांकरिता लढलेला आहे. आमचं पातक त्याच्या समोर गेलं. ज्यावेळेस आम्ही मोशेच्या बाबतीमध्ये पाहतो, त्यावेळेस परमेश्वराने त्याच्याकडे दृष्टी लावली, आणि असं म्हटलं की त्यांचे दुःख, त्यांच्या वेदना माझ्या कानापर्यंत पोहोचल्या आहेत. त्या जाळ जुलूमध्ये ते फसलेले आहेत, त्या संकटामध्ये ते फसलेले आहेत. आणि म्हणून मोशेला म्हटलं की तू जा, आणि ते सर्व लोक माझे काय करतो, बाहेर काढ. हे जो काय अनुग्रह आम्ही त्या मोशेने झालेला पाहतो, आणि त्या मोशेने ते लोक फसलेले आम्ही काढलेले पाहतो. पण त्याआधी त्या परमेश्वराने या प्रभू श्री ख्रिस्ताला एका बाळाच्या रूपामध्ये आम्हाला पृथ्वीवरती पाठवलं, या जगामध्ये पाठवलं, आणि भयानक परिस्थितीमध्ये देखील आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि आमच्या प्रभू श्री ख्रिस्तान देखील आम्ही सैतानाच्या डावपेचामध्ये फसलेलो होतो. जसे इस्रायल लोक फारोच्या गुलामगिरीमध्ये फसलेले होते, तसेच आम्ही देखील सैतानाच्या गुलामगिरीमध्ये फसलेलो होतो.
सैतानाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व काही करत होतो. आमचा नाश हा ठरलेला होता, परंतु आमचा नाश होऊ नये अशी आमच्या परमेश्वराची इच्छा होती. आणि म्हणून परमेश्वराने आमच्याकरिता प्रभू श्री ख्रिस्ताला पाठवलं. पण काय, प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म कशा रीत्या झालेला आम्ही पाहतो, किती भयानक परिस्थितीमध्ये झालेला आम्ही पाहतो. असं म्हटलं की त्या हेरोद राजाने आपले माणसं पाठवून सर्व लहान लेकराचा वध केला. त्या पिरियडचे असलेले प्रत्येक लहान लेकर हे सर्व हेरोद राजाने मारून टाकले आम्ही पाहतो. परंतु त्या भयानक परिस्थितीमध्ये आमचा प्रभू श्री ख्रिस्त जिवंत राहिला आणि आमचा प्रभू श्री ख्रिस्त जिवंत राहून त्याने आम्हाला त्या सैतानाच्या गुलामगिरीतून, त्या सैतानाच्या डावपेचापासून त्याने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आम्ही पाहतो. आणि आज आम्ही का गौरव करू नये, आज आम्ही त्याच्या नावाला का धन्यवाद देऊ नये? कारण परमेश्वराने आमच्या जोडी कृपा दृष्टी केली. का आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊ नये? आम्ही का मनापासून, आम्ही आत्म्यापासून त्याचे स्तुती गीत गाऊ नये? आम्ही गायला पाहिजे, आम्ही आनंद मानायला पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमचं तारण झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही त्या सैतानाच्या बंधनातून मुक्त झालेलो आहोत. आम्ही का त्याच्या नावाला धन्यवाद देऊ नये? आम्ही त्याचे आभार मानू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. एका बाजूला मोशे लढला आणि एका बाजूला आमच्याकरिता आमचा प्रभू श्री ख्रिस्त लढला. आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताने कोणतं पाप केलं नाही, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताने कोणता अपराध केला नाही, परंतु त्याने आमच्याकरिता ते वधस्तंभ वाहिला, त्याने आमच्याकरिता मरण सहन केलं, त्याने आमच्याकरिता मार सहन केला. केवळ आम्ही त्या सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याकरिता. आमच्यासाठी मोशे नाही, आमच्यासाठी अहरोन नाही, तर आमच्याकरिता आमचा जिवंत प्रभू श्री ख्रिस्त आला. आणि प्रभू श्री ख्रिस्त येऊन त्याने आम्हास गुलामगिरीमधून काढून आज मुक्त केले. आम्ही त्याचे आभार मानू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. कारण आज जे सौभाग्य आम्हास लाभलेलं आहे, त्याच्या चरणाजवळ बसण्याचं, त्याला आबा बाबा म्हणून हाक मारण्याचं, त्याच्या नावाला धन्यवाद देण्याचं, त्याची आराधना करण्याचं, त्याच्या नावाचं स्मरण करण्याकरिता त्याने आम्हास त्या गुलामगिरीतून काढलेले. आम्ही कधी विसरू नये. कारण या भयानक परिस्थितीमध्ये आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. ही धावपळ आम्ही त्याच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पाहतो, ही रडापण आम्ही त्याच्या जीवनामध्ये पाहतो, परंतु त्याने सहन केलेला आम्ही पाहतो. केवळ आमच्याकरिता, आम्हास गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता आम्हास त्याने आचरण केलेलं आहे. आज आम्हास त्याने निवडलेलं आहे, आज आम्हास त्याने वेगळं केलेले, एका खडकावरती त्याने आम्हाला स्थिर केलेले. आज आम्ही त्याचे वंशज आहोत, आज आम्ही त्याचे धागे दोरे आहोत प्रियानो. कारण या भयानक परिस्थितीतून त्याने आम्हाला वर काढलेले. आमच्यासाठी याजक आला नाही, आमच्यासाठी लेवी आला नाही, पण आमच्यासाठी प्रभू ख्रिस्त आला. ज्या परिस्थितीमध्ये आम्ही फसलेलो होतो, त्या परिस्थितीमध्ये प्रभू ख्रिस्ताने जन्म घेतलेला आम्ही पाहतो. ज्या गुलामगिरीमध्ये जे इस्रायल लोक फसले होते, त्या गुलामगिरीमध्ये मोशेचा जन्म झालेला आम्ही पाहतो. एके बाजूला मोशे आणि एका बाजूला आमचा प्रभू श्री ख्रिस्त. त्या मोशेने हे सर्व इस्रायल वंश बाहेर काढलं आणि त्याच प्रभू श्री ख्रिस्ताने देखील आम्ही गुलामगिरीमध्ये फसलेले आम्ही प्रत्येक जण त्याने आम्हास बाहेर काढलं. आणि आज आमची पावलं त्याने मंडळीमध्ये स्थिर केलेले आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण मिळून मिसळून त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू. कारण त्याने आमचं खूप मोठे प्रेम केलेलं आहे, खूप मोठी प्रीती केलेली आहे, आणि प्रीतीकरिता त्याने आपला प्राण दिलेला आहे. म्हणून तो आमचा मेंढपाळ झालेला आहे आणि आम्ही सर्वजण त्याचे मेंढरे आहोत. आणि आज या सकाळच्या मननाकरिता त्याची मेंढरे, त्याची वाणी ऐकण्याकरिता त्याच्या चरणाजवळ त्याने आम्हाला बसण्याची प्रत्येकाला सुवर्ण संधी दिली. आम्ही त्याबद्दल त्याच्या मनापासून त्याच्या नावाला धन्यवाद देऊ.